नेहमी तीच गवारीची भाजी खाऊन कंटाळला असाल ना, तर एकदा ही माझ्या पद्धतीने गवार बनवूनच पहा. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. इथे पहा, मी गवार घेतलेली आहे. तर आपल्याला या ठिकाणी गवार मोठी मोठी हाताने तोडून घ्यायची आहे. गवार निवडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि 1 ते 2 पाण्याने गवार स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर चला, इथे मी गवार स्वच्छ धुवून घेते. गवारीचं एका साईडला ठेवल्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला लसूण आणि आलं घालायचं आहे. आलं लसूण घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला खोबरं घालायचं आहे. या ठिकाणी मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. तुम्ही ओलं खोबरं वापरलं तरी चालेल. त्यानंतर 5 ते 6 मिरच्या, कोथिंबीर, थोडंसं पाणी घालून आपल्याला मिक्सरला हे बारीक वाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी बारीक वाटून घेतलेलं आहे. वाटण बारीक वाटलं की भाजी अगदी एकसारखी होते. तर चला, वाटणसुद्धा आपलं तयार झालेलं आहे. तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तेल घातलं, तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे तुम्ही वाटणामध्ये वापरले तरी चालेल, पण या ठिकाणी मी फोडणीला जिरे वापरलेले आहे. जिरे तडतडले की त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 कढीपत्त्याची पानं. कढीपत्ता घातल्यानंतर इथे मी एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला होता. तर आपल्याला तेलावरती कांदा घालायचा आहे आणि तो सुद्धा तेलावरती छान असा भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजत असताना इथे मी एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला होता. तर आपल्याला कांद्यावरती टोमॅटो घालून टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तर कांदा टोमॅटो परतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी वाटण घालायचं आहे. जे मिक्सरला आपण वाटण वाटून घेतलं ते आपल्याला कांद्यावरती आणि टोमॅटोवरती घालायचं आहे. आणि वाटणसुद्धा तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने गवारीची रेसिपी पाहणार आहोत. तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवतच असाल, पण एकदा माझ्या पद्धतीने ही गवारीची भाजी बनवून पहा. एक म्हणता म्हणता तुम्ही 2 चपात्या खाऊन मोकळे व्हाल. वाटण परतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर घालायचे आहे आणि परत हे वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल ना, तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा. तर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गवार घालायचे आहे. तुम्ही गवारीमध्ये 1 बटाटा चिरून घातला तरी चालेल. गवार घातल्यानंतर परत इथे मी मिक्स करून घेते. आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने गवारीची भाजी बनवणार आहोत. गावी माझी आजी नेहमी या पद्धतीने गवारीची भाजी बनवायची. चवीला अगदी अप्रतिम होते. तर वाटणावरती गवार घातल्यानंतर परत इथे मी मिक्स करून घेते आणि त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. एका साईडला इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे. तर आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे. तुम्हाला किती जणांसाठी भाजी बनवायची त्यानुसार तुम्ही या ठिकाणी पाणी घालू शकता. पण कोणतीही रस्सा भाजी बनवताना त्यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. गरम पाणी घातल्यामुळे भाजीला चव अगदी छान येते. पाणी घातलं की इथे मी परत एकदा मिक्स करून घेते आणि त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. चवीनुसार मीठ घातल्यानंतर परत इथे मी मिक्स करून घेते आणि आपल्याला ही गवार शिजवून घ्यायची आहे. तुम्ही एकदा नक्कीच या पद्धतीने गवारीची भाजी करून पहा. भातासोबत, भाकरीसोबत अगदी अप्रतिम लागते. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, गवार शिजलेली आहे आणि आपली मस्त अशी गवारीची भाजी तयार झालेली आहे. ह्या भाजीचा वास अगदी घरभर सुटला होता. तर गवार नको नको म्हणणारे तुम्ही या पद्धतीने गवार खाऊ घातली ना, तर सगळे आवडीने खाणार. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर चला, पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.